मित्रांनो, फायनली आर-टी वेटिंग लिस्ट लॉटरी ही जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच आर-टीचा दुसरा राउंड हा जाहीर करण्यात आलेला आहे. आता जे विद्यार्थी वेटिंगवरती होते, ज्यांना आता एस-एम-एस आलेला आहे, ज्यांचं वेटिंगमधून सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना आता 15 मे 2026 ते 23 मे 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तर आता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला एस-एम-एस आला नसेल, तर तुम्हाला पुढे काय करायचं हे सांगतो मित्रांनो. सर्वात पहिले या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता निवड यादीतील लिस्ट नंबर 2 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 15/5/26 ते 23/5/26 पर्यंत आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली अशा प्रकारे सर्वात पहिलं ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ऑप्शनवरती यायचं आहे. या ऑप्शनवरती येऊन इथे आपला तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्यानंतर सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर तुम्ही इथे पाहू शकताय सिलेक्शन वेटिंग लिस्टमध्ये इथे वेटिंग सिलेक्शन असं दाखवत आहे. आता सिंपली तुम्हाला व्ह्यू अँड प्रिंटचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर इथे पाहू शकता ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवरती तुम्हाला मुलांच्या ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बालकाचं वेटिंगमधून सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करून जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पडताळणी समितीकडे जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.